हाय, हॅलो, वेलकम. परत एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे मी आणि आज आपण ही गवारीची भाजी करतो आहेत मसाला टाकून. त्याच्यासाठी मी गवार घेतलेली आहे. हे वजनामध्ये 200 ग्रॅम असेल. मोहरी, जिरे, मीठ, हळद, तिखट, शेंगदाण्याचं कूट, हा गोडा मसाला आहे, हा गरम मसाला आहे आणि हा चिकन मसाला. थोडासा एक टेस्ट येण्यासाठी म्हणून मसाला नसेल, दुसरे कोणते मसाले असेल तर ते तुम्ही वापरू शकता. आणि हे मी कांदा, खोबरं, अद्रक आणि लसूण ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे. अगदी मीडियम साईजचा एक छोटासा कांदा घेतलेला आहे आणि 1 इंचाचा अद्रक, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं खोबऱ्याचे खांड असं हे करून भाजून घेऊन त्याची छान पेस्ट केली आहे बारीक. तर आपण गॅस पेटून घेऊया. एक आणि थोडंसं वरती तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम होऊ देऊया. आता आपलं तेल छान तापलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकू, थोडेसे जिरे टाकू, मी हिंग दाखवला नव्हता, 1 चिमूट हिंग टाकूया. आणि आता हा मसाला या चमच्याने मसाला टाकून घेऊ आणि लगेच आपण मसाला भाजला आहे छान. त्याच्यामध्ये गवार टाकूया आणि व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ. 1-2 मिनिटासाठी ह्याची वाफ काढून घेतात. ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ते मी जरासं गरम करायला ठेवते. ह्याला एक वाफ आलेली आहे चांगली. एकदा आपण ह्याला हलवून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता त्याला आजूबाजूने तेल सुटलंय. आपण बाजूला पाणी थोडंसं ठेवलेलं होतं गरम करायला. आता आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाका. कोणाला खारट आवडतं, कोणाला थोडंसं कमीच लागतं मीठ. थोडीशी हळद, तिखटही तुम्ही तुमच्या स्वादानुसार टाका. मी ही मुलांसाठी करते म्हणून मी अगदी कमी तिखट टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता. हा थोडासा चिकन मसाला, हा काळा मसाला, हे सगळं छान मिक्स करून घेऊया. या भाजीमध्ये तुम्ही नुसता कांदा, लसूण, खोबरं आणि कांदा मसाला टाकू शकता. नाही तर मग नुसतं शेंगदाण्याचं कूट वापरून सुद्धा ही भाजी करू शकता तुमच्या आवडीनुसार. पण मी ह्याच्यामध्ये कांदा खोबरा मसाला पण टाकलेला आहे आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण टाकत आहे. बघा, तिखट कमी टाकलेला असल्यामुळे त्याला ग्रीन असा रंग आलेला आहे. आता इथे पाणी गरम झालेलं आहे. बंद केला मी गॅस. आता शेंगदाण्याचं कूटही टाकून घेते. हे साधारणपणे या चमच्याला 2 चमचे कूट आहे. छान व्यवस्थित हे पण मिक्स करून घेते. सगळंच कूट वापरलं. परत एकदा एक वाफ घेऊयात आपण. मसाला सगळे टाकलेले आपले हलकेसे भाजून घेण्यासाठी. बस, जास्त नाही हे करायचं कारण मसाले करपले जातील. भाजीमध्ये कधीही टाकताना गरमच पाणी करून टाकायचं, जेणेकरून आपल्या भाजीला छान तेल येतं. जर का समजा आपण गरम पाणी नाही टाकलं तर भाजीला तेल
सुटत नाही. आणि कधीही भाजी करताना गरम पाण्याचाच वापर करायला पाहिजे. अजून थोडंसं, जर का तुम्हाला सुकी भाजी करायची असेल ह्याचीच, तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी घालू नका. तेलावरच गवारच्या भाजीला छान फ्राय करून घ्या. ती तेलामध्येही छान परतून तयार होते. तीही छान टेस्टी होते. मी एखाद्या दिवशी तुम्हाला ती पण रेसिपी दाखवेन. आता माझ्या मुलासाठी त्याला रस्सा भाजी आवडते म्हणून मी रस्सा भाजी केलेली आहे. त्याला झाकून घेऊन उकळी काढूया थोडंसं शिजूस तोपर्यंत. 5 मिनिटं झालेत. मग ह्याला छान उकळी फुटली आहे. आणि बघा, तुम्ही पाहू शकता ह्याला छान तेलाचा तवंग पण सुटलाय बघा. मस्त हे शिजले का बघून घेऊ आपण. बघा छान शिजलेत. आपल्याच अजून 1-2 मिनिटं ठेवूयात आपण. त्याच्यावर ही छान कोथिंबीर बारीक चिरलेली आहे मी, ती टाकूयात. छान मस्त तवंग आलाय तेलाचा छानपैकी. आणि 2 मिनिटासाठी आपण ठेवूयात फक्त. आणि आता ही भाजी झालेली आहे आपली. छान गरम गरम चपाती सोबत सर्व करू शकता. तुम्हाला अजून असे नवीन नवीन छान रेसिपीज पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. थँक्यू.